किती गोंडस आहेस रे, किती निरागस आहेस. लाल्या ऐक ना, तू मित्र आहेस ना माझा. लाल्या मस्ती करतोयस हा. ऐक ना, इकडे बघ ना, ऐक ना माझं मी काय सांगते. मी माझ्या मनातली गोष्ट शेअर करू तुला. वेद खूप चांगला मुलगा आहे रे. तू मला सांग ना, आमच्यातला गैरसमज कसा दूर करू मी. मला भीती वाटते रे लाल्या. मी मनातलं सगळं शेअर करेन आणि त्याचा काहीतरी वाईट परिणाम झाला तर. मुली, आपल्या नवऱ्याची भीती कशाला वाटायला हवी. बर, तू एक काम कर, त्याला एखादा लॉलीपॉप दे, म्हणजे तो खुश होईल आणि तू तुझ्या मनातलं बोलून टाक. लाल्या, हे कोण बोलतय रे? कोण बोलतय लाल्या? बर, मी लाल्याच बोलतोय, लाल्याचं मन. लाल्या तू बोलतोयस? मला सांग, तू तर माझ्या इतका जवळ आहेस, तुझ्या मनाचा आवाज एवढा लांबून का येतोय? तू मनातली शंका घेऊन गोंधळ करू नको. मी लाल्याच बोलतोय, मग मी तुझ्या सोबत बोलणार नाही. जर तू माझं ऐकलं नाहीस तर मी तुझ्या सोबत बोलणार नाही. मोजून लॉलीपॉप देऊ नये, जास्तच लॉलीपॉप दे मित्राला, म्हणजेच वेदला, कारण त्याला अजून कोणाला लॉलीपॉप द्यायचे असेल तर. दुसरं कोणाला म्हणजे तुलाच ना? लाल्याचं मन तू ना. ये खाली, ये इकडे ये. काय रे, तू आहेस ना लाल्याचं मन? मला फसवतोयस? नाही, ज्या लाल्याला बोलता येत नाही तू त्याला तुझ्या मनात सगळं सांगतेस, आणि मी तुझा मोठा भाऊ आहे, मला नाही सांगत. जा, मी नाही बोलत. अरे तू तरी रागवू नकोस बाबा माझ्यावर. नाही, ऐक, मी तुला एक गंमत सांगतो. मी अभ्यास केला नाही का नाही, माझी आजी खूप रागवते माझ्यावर, आबोला धरते. मी बोलायला गेलो का नाही, आजी मान फिरवते, दुर्लक्ष करते. बरं, मग मला कसंही तिच्याशिवाय जमत नाही ना ग. मी काय करतो माहितीये, मी ना वहीच्या पानावर सॉरी बोलण्यासाठी एक चिठ्ठी लिहितो आणि ते दप्तरात ठेवतो.